आपल्या सर्वांचं मी मनोमन हर्मल पंचक्रोशी शिक्षण मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. हार्दिक स्वागत सर. गेले 10 दिवस आमच्याबरोबर नियमित येणार आहे आणि तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी पठण करून घेणार आहे. वेदगुरु श्रीमान प्रसादजी देशमुख, हायस्कूलचे सगळे अध्यापक वर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र, इयत्ता 3री ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तो एक अभिनव आगळावेगळा कार्यक्रम गेल्या 22 ऑगस्ट पासून आज 2 सप्टेंबर पर्यंत चालला. ह्या कार्यक्रमातून काही बोधपर गोष्टी तुमका शिकवपाचा प्रयत्न झाला. हर्मल पंचक्रोशी हायस्कूल किंवा प्राथमिक शाळेत किंवा अन्य आस्थापनांनी जेव्हा विद्यार्थी प्रवेश घेतात तेव्हा त्यांना शिक्षणापलीकडच्यो, त्यांच्या अभ्यासक्रमापलीकडच्यो अनेक गोष्टी आमच्या शिकवपाची योजना असता. तुमका इयत्ता 3री ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अकोमोडेट केल्या, कारण ह्या काळात शिकवलेल्या गोष्टी ह्या आयुष्यभर राहतात. जे गणपती अथर्व शीर्ष पठण तुम्ही गेले 10 दिवस करतात ते आज त्याचा जरी समारोप झालो तरी ते पुढे सदाच तुमच्या तोंडातून येऊन जाईल.
घराकडे आता लगेच 2-4 दिवसांनी गणपती येतले. काही दिवसा पहिली तुम्ही विधिवत गणपती पूजा कशी असा ही तुम्ही शिकलेले. तुमकां श्रीराम रामरक्षा पाठ असा, हनुमान चालीसा पाठ असा. अभ्यासक्रमाचो भाग नसलो तरी विद्यार्थ्यांचे योग्य संस्कार जावचे, त्यांचे उच्चार सुधारचे, त्यांचे ज्ञान भांडार जे आसा ते समृद्ध जावचे आणि बालपणात पाठांतर केल्ली गोष्ट ही कायम स्मरणात रावता. म्हणजे म्हाका 3री-4थीत शिकतानाच्यो मराठींतल्यो कविता आजूय पाठ आसा. पूण ताच्या नंतर BSc MSc शिकलेले केमिस्ट्रीचे फॉर्म्युला म्हाका याद जायना. ताका लागून तुमचे जीवन समृद्ध जावचे म्हणून शाळा वेगवेगळे कार्यक्रम करत असतात. हे तुमच्या सिलेबसातले नाही. आणि जेव्हा शाळा असे उपक्रम करत असतात तेव्हा शाळेतून मदत करपाक, हातभार लावपाक, मार्गदर्शन करपाक वेगवेगळ्या स्तरावयल्यान माणूस पावता. म्हणजे आज गेले 10 दीस आमच्या बरोबर वेदगुरू श्रीमान प्रसादजी देशमुख असतात. आश्चर्य दिसता 10 दिसांत तुम्ही पाठ केला. ते स्वतः पुणे रावतात. ताणे संकल्प केलो असा की हे काम गोयच्या जास्तीत जास्त शाळा आपण करून घेतो. तुम्ही बऱ्या पद्धतीने गेले 9 दीस हे शिकत म्हाका कळ्ळां. गुरुजी तुमचेर खुश आसात. आज ह्या कार्यक्रमाचो समारोपाचो दीस आसा आणि ताका लागून गुरुजींचो यथोचित सन्मान करपा खातीर म्हाका आपयलो, म्हजे मागयो हांव म्हणलो. पूण एक गजाल करुया, आमी जे पाठांतर तुमचे कडल्यान करून घेतला गुरुजींनी ते तुमकां जीवनभर तुमचे जीवन समृद्ध करतलेच. पूण भितर आमचोय स्वार्थ जालो. अशा प्रकरणात बरे व्हायब्रेशन्स तयार जातात. शाळेत म्हटल्यार शाळेत जातात आणि बरे व्हायब्रेशन्स तयार झालेले बरे वातावरण उरता आणि त्या बऱ्या वातावरणात अध्ययनाचे जे गोष्टी तुमकां करपाच्यो असतात तो बऱ्या पद्धतीने तुम्ही शिकू शकता. केन्नाच मनात वाईट विचार येणार, दुर्गुण पयस रावता. हेचे प्रमाण घराकडे केले जाल्यार घराय ते वाईट तयार जातले. आणि हरबल पंचक्रोशीत केल्ले कार्यक्रम हे आम्ही विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करपा खातीर करतोच. पण तांचेर बरे संस्कार करता आसतना तांचे तकलेंत बरे विचार घालता आसतना अखेर विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करप म्हणजे कुटुंबाक मदत करप, त्या कुटुंबाचे उत्थान करप. ज्या कुटुंबातून तुम्ही येता एक एक गोष्ट ही संस्था पुढे व्हरत असता. आणि खास करून हो प्रयोग आम्ही 11वी 12वीच्या किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचेर करिना. शक्य जाल्यार तांचेरूय करतले. पूण हे वय जे आसा त्या वयात पाठांतर हे पक्के जाता, उच्चार सुधारता. तुमचे जे वेदगुरू आसात ताणे तुमचे कडल्यान बऱ्या पद्धतीन उच्चार तयार करून घेतल्या आणि तुम्ही म्हणजे जेन्ना म्हणटा तेव्हा संस्कृतचे प्रखंड पंडित आपल्या भशेन भास जाता. सगळ्या विद्यार्थ्यांक परदेपण शुभेच्छा. गेले 10 दीस शिक्षक पूर्ण हातून सामील झाले असतात.
सकाळचं 1 तास ह्या कामाखातीर आम्ही उपयोगात हाडलो. त्यामुळे बाकीचे पिरियड्स मातशे शॉर्टर केल्ले, पूण एकेडमिक गोष्टींचेर खंयच परिणाम जाय नासतना विद्यार्थ्यांचेर संस्कार करप त्या काळात हे खूप महत्वाचे असता. आणि ह्या दृष्टीतून हो उपक्रम असतो तुम्ही अत्यंत बऱ्या पद्धतीने ताका सहकार्य दिले. तुम्ही केली जे पाठांतर केले आसा ते शाळेत तर आसाच, पूण घराय तेचे परत 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 म्हणप जावचे. घरा गेल्यार घरची खुश जातली, ताचे कडेन घरचे वातावरण शुद्ध जातले, थंयसर बरे व्हायब्रेशन्स येतले आणि आमच्या सगळ्या भितर सुख समाधान उरतले. देव बरें करूं. आपण जेव्हा देवळात जातो तेव्हा आपल्याला प्रसन्न वाटतं. का प्रसन्न वाटतं? कारण त्या ठिकाणी जे ब्राह्मण असतात त्यांच्यातील त्या मंत्रोच्चारामुळे तेथील वातावरण प्रसन्न झालेलं असतं. तसेच हे मंत्रोच्चार, अथर्व शीर्षपठण, वेगवेगळी स्तोत्र आम्ही शाळेमध्ये, घरामध्ये असे म्हणून आपलं घरातलं, शाळेतील, आपल्या मनातील वातावरण सुद्धा प्रसन्न करूया. आणखी एक सांगायचं म्हणजे आता जे सर बोलले, पार्सेकर सर बोलले, त्याला एक थोडंसं उत्तर देण्यासाठी, आपले विचार या ठिकाणी प्रकट करण्यासाठी वेदगुरु श्री प्रसादजी देशमुख आपल्या समोर येत आहेत. भगवान गणेशाच्या कमलचरणी कोटी कोटी प्रणाम. नमो नमः. हनुमान पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री लक्ष्मीकांतजी पार्सेकरजी, हे मिसेस पार्सेकरजी आणि सगळे शिक्षक वृंद आणि कर्मचारी आणि माझ्यासोबत या शिक्षण संस्थेचे माजी शिक्षक आणि मला आमच्या वेद व ध्यान साधना संस्थेला सुद्धा निरंतर मदत करतात भारत देवकीकरजी. एकच गोष्ट मला या 10 दिवसांमध्ये अनुभवाला आलीच आहे, ती म्हणजे शिक्षण संस्था आणि संस्थेचं जे मॅनेजमेंट आणि शिक्षक जेव्हा कुठल्याही चांगल्या कार्यामध्ये स्वतःहून सहभाग घेतात तेव्हा विद्यार्थ्यांचं कल्याण तिथे आहेच आहे. साहेबांनी 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या तिथे की जे स्पंदन वेदमंत्र पठण केल्यानंतर होतात ते इथे तर सामूहिकरित्या तयार होणारच, पण तुमच्या घरी जेव्हा तुम्ही परिवारासोबत पठण करणार तिथे तो अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की आमचा आपली जी संस्था आहे वेद ध्यान साधना गोवा, या संस्थेचा आम्ही जो कार्यक्रम डिझाईन केला आहे वेदविद्या शिक्षण कार्यक्रम, त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे की आपली जी भावी पिढी आहे त्यांना जी आपली मूळ वैदिक संस्कृती होती, म्हणजे जी गुरुकुल पद्धती ही भारताची मूळ संस्कृती होती, तर ती संस्कृती पुन्हा आधुनिक शिक्षण संस्थांमार्फत इष्टायची व्हावी आणि आपल्या विद्यार्थ्यांना ते जे ज्ञान आहे, आपला कोर पार्ट आहे आपल्या समृद्धीचा, आपल्या माहितीचा, तो जर विद्यार्थ्यांना मिळाला तर आपलं जे व्यवहारिक शिक्षण, जे मुलं अकॅडमिक एज्युकेशन घेतात ते, आणि त्याचबरोबर जे मौलिक शिक्षण जे वेदांमार्फत मिळतं, या 2 गोष्टींचा जर संयोग झाला तर हे जी मुलं अजून 15 वर्षानंतर समाजामध्ये उतरतात, मेंटली स्ट्रॉंग राहणार, फिजिकली इनर स्ट्रेंथ त्यांची स्ट्रॉंग राहणार, डिसिजन मेकिंग पॉवरफुल राहणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तीच्या जीवनामध्ये आध्यात्मिक बैठक ही पाहिजेच पाहिजे. तर ती या निमित्ताने गोडी मुलांना लावायला मिळू शकते. तर मी खरोखरच मनापासून, हृदयापासून हनुमान शिक्षण संस्थेचे जे अध्यक्ष आहेत आणि हेडमिस्ट्रेस आहेत, सगळे शिक्षक वृंद, आणि सगळ्यात महत्त्वाचा जर याचा मेन कोर पार्ट आहे त्यात विद्यार्थी, म्हणजे सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की मला सेवेची संधी, तुमच्या सेवेची संधी मला दिली. आणि आपला एकच उद्देश आहे की या वेदमंत्राचं पठण सगळ्यांनी आपल्या गोव्याच्या विद्यार्थ्यांनी करावं. गोव्याच्या कानाकोपऱ्यात अथर्वशीर्ष किंवा मेधा सूक्तम याचे वैदिक मंत्राचे पठण व्हावं, की जेणेकरून वैयक्तिक तर विकास, समृद्धी आहे, सामूहिक समृद्धी जी असते वेदमंत्रांमुळे ती निर्माण होते. कारण साहेब जिथे कुठे वेदमंत्र सामूहिकरित्या पठण केले जातात, शेकडो किलोमीटर पर्यंत त्याचे जे स्पंदन आहे ते कार्य करतात, फ्रिक्वेन्सी जनरेट होतात. आणि मागच्या 10 दिवसांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही ती चर्चा करायचा प्रयत्न केला. याच्या मागचं सायन्स काय आहे किंवा सायंटिफिक पुष्कळशी दाखले पण त्यांना दिले, त्यांना कळायला हवं की आम्ही काय करतो आहोत. वेदांच्या विषयी थोडं खोलवर जाऊन थोड्या आध्यात्मिक गोष्टी त्यांना सांगायचा प्रयत्न केला की ज्या अनुषंगाने भगवान गणेश काय आहे, त्याचं वैभव काय ते पण मुलांना कळावं आणि त्यांची बुद्धी आणि त्यांची डिस्क्रिमिनेशन पॉवर ह्या सगळ्या डेव्हलप व्हाव्यात.
हा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे. तुमच्या सगळ्या मुलांचं मला खरंच कौतुक आहे की संस्कृतचे विद्यार्थी कमी आहेत पण सगळे मुलं अस्खलितपणे वेदमंत्र पठण करतायत. आणि साहेबांनी जसं म्हटलं की तुम्ही अशा पद्धतीने जे 2 मंत्र आता म्हटले की एखादे प्रकांड पंडित वेदमंत्र पठण करतायत. हाच आपला उद्देश आहे की अवलंबर बाकीचं बाजूला ठेवून अस्खलितपणे त्याने वेदमंत्र पठण करावं आणि स्वतःचा जिथे तुम्ही आहात तिथे सगळ्यांचा विकास व्हावा हा उद्देश आहे. तुम्हा सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की आज आपला श्री गणपती अथर्व शीर्ष उपनिषदाचा जो फर्स्ट फेज आहे तो कंप्लीट होतोय. आणि साहेब याच्यामध्ये त्यांना आपण 21 ओंकाराची साधना शिकवली. भोजनापुरीचा मंत्र जो आहे जो म्हणजे युएसचे सायंटिस्ट आहे त्यांनी पण त्याच्यावर काम केलं तो ते शिकले. गणपती प्रार्थना मंत्र तो सगळ्या जगात म्हटला जातो सगळ्यात पहिले. आणि उपनिषद ते शिकले. अलाउद्दीन फिलॉसॉफी सुद्धा शिकले. आणि कौतुक मॅडम सांगावं वाटतं की आपले विद्यार्थी खूप ब्रिलियंट आहेत. ॲन्सर्स देतात आणि ट्रिकी क्वेश्चन सुद्धा विचारले त्यांना. त्यांच्या आउट ऑफ द बॉक्स आणि आउट ऑफ द सिलेबस क्वेश्चन विचारले बट दे आर आन्सरिंग व्हेरी स्मार्टली. सो तुमच्या सगळ्यांचं खूप सारं कौतुक. पुन्हा एकदा एकच विनंती आहे की दररोज या वेदमंत्राचं पठण व्हावं. आपल्या शाळेमध्ये वेदपठण झालं दररोज खूप चांगली गोष्ट आहे. आणि पुढच्या टप्प्यामध्ये अथर्व शीर्षाची फलश्रुती आहे की 2 दिवसाचा एक रिमेनिंग पार्ट आहे तो नंतर 1-2 महिन्यानंतर जेव्हा याचं परफेक्शन होईल तेव्हा आपण त्यांना देऊया. तर पुन्हा एकदा हरमल पंचकोशी शिक्षण संस्थेचं मी हृदयपूर्वक आभार मानतो. आणि माझी भगवंताच्या कवलाची प्रार्थना आहे या संस्थेचा विकास व्हावा, खूप मोठा बळकट व्हावा आणि खूप नावलौकिक व्हावा. आणि या संस्थेमधून जे विद्यार्थी शिकून जातील ते आपल्या संस्थेचं नाव मोठं करत अशी भगवान श्री गणेश आणि साक्षात वेदपुरुषाच्या कमलचरणी माझी प्रार्थना आहे. संस्थेचे अध्यक्ष, संस्थेचे सगळे संचालक, शिक्षक आणि कर्मचारी मग सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि मेधाशक्ती प्राप्त हो आणि विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भवितव्य हो हीच माझी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आणि भगवंताच्या कमलचरणी प्रार्थना. शुभम भवतु. नमो नमः. गणेशाचं पूजन आपण इथे केलंय आणि त्यांना ते साक्षात इथे प्रगट झाले आहेत. या टेक अ डीप ब्रेथ.
ब्रह्मांडनायक वेदाचा आहे. आणि गायत्री मंत्र आज तुम्हाला मी शिकवणार. आणि गायत्री मंत्र वॉटर थेरपीची आहे, कारण गायत्री मंत्र खूप चुकीच्या पद्धतीने सगळ्या भारतामध्ये जगामध्ये अनुराधा पौडवाल स्टाईल म्हटलं जातो. सो दॅट इज रॉंग पद्धती. आणि गायत्री मंत्र हा मूळ वैदिक मंत्र आहे. सो तो मंत्र आपण शिकणार आणि आपला लास्ट सेशन कंक्लूड करणार. 1 2 3 स्टार्ट. नमो प्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय वरदमूर्तये नमः. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेमदेवहि अन्यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. पद्धतीतली एक जी पद्धत आहे, जी सिंपल वे आहे, तो मी तुम्हाला आता सगळ्यांना शिकवणार. पहिले प्रोनाउन्सिएशन क्लिअरली करूया. ओम भूर्भुवस्वः भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. भर्गो देवस्य धीमहि. धियो यो न प्रचोदयात्. सो दोन प्रकारे न च्या नंतरचा विसर्ग बिंदू म्हणतात. सो तुम्ही कन्फ्यूज व्हायला नको. कारण मला सांगा, विसर्ग बिंदूचा नियम काय आहे? विसर्ग बिंदू कसं प्रोनाउन्सिएशन करायचं बेटा? विसर्ग बिंदूचं प्रोनाउन्सिएशन आपण कसं करतो? काय नियम सांगितलाय? नाही सर, त्याच्यानंतरचं जे अक्षर आहे ते प्रोनाउन्सिएशन. विसर्ग बिंदू जर मधात आला तर ठीक आहे. तर इथे धियो यो न प्रचोदयात्. आणि एक पद्धत म्हटल्या जाते धियो यो न प्रचोदयात्. धियो यो न प्रचोदयात्. बिकॉज विसर्ग बिंदू नंतर प आलं, सो प्रोनाउन्सिएशन काय होणार? फ. व्हेरी नाईस, एक्सलंट. भूर्भुवस्वः भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं वरेण्यं तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. भर्गोचा गो अप्पर इंटोनेशन आहे. भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. प्रचोचा चो इज अ लोअर इंटोनेशन. याच्यावर दीर्घ स्वरिता. प्रचोदयात्. धियो यो नः प्रचोदयात्. मंत्रामध्ये हायेस्ट फ्रिक्वेन्सी
भूर्भुव गायत्री मंत्राची आहे, ती आहे 1,11,000 हार्ट्स. रिपीट, 1,11,000 हार्ट्स एवढी फ्रिक्वेन्सी आहे गायत्री मंत्राची. ठीक आहे. जसं आपण ओंकाराची फ्रिक्वेन्सी शिकलो 434 हार्ट्स, राईट, जी तुम्हाला आधी सांगितलं होतं. ओंकाराची फ्रिक्वेन्सी आहे 434 हार्ट्स आणि गायत्री मंत्राची फ्रिक्वेन्सी 1,11,000 हार्ट्स. जेव्हा गायत्री मंत्र योग्य पद्धतीने, वैदिक पद्धतीने तुम्ही शांततेने बसून चॅन्टिंग करता, इव्हन 11 टाइम्स सुद्धा चॅन्ट, मी तुम्हाला फक्त 3 टाइमचा फॉर्म्युला शिकवणार आहे. तुमची एंटायर इंटरनल आणि आउटसाइड दोन्हीही एनर्जाइज पण होणार आणि प्रोटेक्टेड पण होणार. ठीक आहे. भूर्भुवस्वः तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. Once again. Very nice. Only धियो यो नः, जो फर्स्ट प्रोनाउन्सिएशन आहे ते क्लिअरली व्हायला. ओंकार काय आहे? 21 टाइम्स ओंकार. सेकंड वन इज ब्रह्मार्पणम ब्रह्म मंत्र, बिफोर फूड जी प्रेयर मंत्र म्हणतो तो. आणि थर्ड इज गायत्री मंत्र. या 3 गोष्टी जर तुम्ही रेग्युलरली करणार तर तुमचे वैदिक मंत्र चॅन्टिंग मध्ये ना जे परफेक्शन पाहिजे ना ते परफेक्शन तुम्ही अचीव करू शकणार. 21 टाइम्स ओंकार तुमच्या बॉडीला मंत्रांसोबत ट्यून करतं. भोजनापूर्वीचा मंत्र तुम्ही जे काही भोजन ग्रहण करता, ज्याने तुमचे थॉट्स बनतात ते तुमचे प्युअर बनवतं, कारण मंत्र पठण केल्यानंतर त्याचं प्रसादात रूपांतर होतं. आणि हा जो गायत्री मंत्र आहे तो वेद मातेचा मंत्र आहे. तो चॅन्टिंग केल्यामुळे तुमचं इंटरनल बॉडी तर एनर्जाइज होतेच. काही डिसीजेस असतील तुमचे, क्रॉनिक असतील, अॅक्यूट डिसीजेस असतील, ते पण तुमचे चांगले होणार, क्युअर होणार. आणि हा जो मंत्राचा जो वॉटर जे तुमच्या शरीरावर पडतं त्याने तुमची एंटायर बॉडी एनर्जाइज होणार. ठीक आहे. ऑल टाइप ऑफ निगेटिव्ह एनर्जीज, निगेटिव्ह आय, इव्हिल आयज, व्हॉट एव्हर इट इज, यू विल बी ऑलवेज प्रोटेक्टेड थ्रू दिस गायत्री मंत्र वॉटर थेरपी. कळलं सगळ्यांना? करणार सगळेजण? माझी तुम्हाला फक्त सजेशन आहे की तुम्ही हे तुमच्या लाईफस्टाईलचा भाग बनवा. गायत्री मंत्र वॉटर थेरपी. इट विल बी हेल्पफुल फॉर युअर मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, स्पिरिच्युअल हेल्थ फॉर द लॉंग लाईफ. कळलं? आणि घरामध्ये तुमचे आई, वडील, बहीण, भाऊ, आजी, आजोबा या सगळ्यांना ही गोष्ट करायला नक्की सांगा, कारण ही गोष्ट तुम्ही इझिली करू शकता. हे तुम्हाला कुठे शिकायला जायची गरज नाहीये. ओके. सो आपण या एंटायर 10 दिवसांमध्ये 21 वेळा ओंकार शिकलो, गणपती प्रार्थना शिकलो, अथर्वशीर्ष उपनिषद विदाउट फलश्रुती शिकलो, ब्रह्मार्पणम ब्रह्म मंत्र शिकलो आणि गायत्री मंत्र वॉटर थेरपी अलॉंग विथ द चॅन्टिंग शिकलो. ठीक आहे. सगळ्यांना क्लास आवडला? 10 दिवस? पुन्हा कधी भेटायची इच्छा झाली तर तुम्हाला भेटायला येऊ? फलश्रुती शिकायची तुम्हाला? नुसतंच हो म्हणताय की मनापासून म्हणताय? आय लाईक इट. व्हेरी नाईस. शिवसुताय